आज आपण कुठलीही रेसिपी टाकणार नाही। आज आपण पुरणाची जी चाळणी असते ती कशी अगदी स्वच्छ आणि क्लीन करायची हे दाखवणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, रॉयल किचन मराठीमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत। ही मी पुरण वाटण्याची जी चाळण असते ती चाळणी घेतलेली आहे। आता ह्या चाळणीचा मी जास्त वापर करत नाही आहे, ती खूप खराब झालेली आहे। पाठीमागून पण अगदी काळी झालेली आहे, त्याचे कडा पण खूप काळ्या झालेल्या आहेत आणि आतून सुद्धा खूप खराब झालेली आहे। तर आपण ती क्लीन करायची। तर एक आता पसरट मी गमिलं घेतलेले आहे। आता ही चाळणी आपल्याला पातेल्यात बसणार नाही, तर मी पसरट असं स्टीलचं गमिलं घेतलेले आहे। गॅसवर ठेवलेलं आहे, थोडं तापलं की त्यामध्ये ही चाळण टाकून दिलेली आहे। आता पाणी गरमच होत आहे, पाणी फुल गॅस सोड। चाळण पाण्याच्या कडा इथपर्यंत आपण बुडवलेली आहे। आता त्यामध्ये 1 चमचा खाण्याचा सोडा टाकलेला आहे। आता सोडा सर्वांच्याच घरी असतो। आता हे पूर्ण चाळणीचं काळं पण 3-4 वस्तूंनी निघून जातं। आता त्यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं आहे। आता मीठ घातल्यानंतर पाणी उकळत आहे। आपण गॅस मीडियम फ्लेमवरच ठेवलेला आहे आणि त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा कपडे धुण्याची कोणतीही पावडर टाकली तरी चालते, जेणेकरून त्या पाण्याला असा साबणाचा असा फेस आला पाहिजे। अशा पद्धतीने आपण कुठलीही पावडर टाकली तरीही चालते। आता बघा पाणी कसं थोडं थोडं असं गरम व्हायला लागलेलं आहे, त्यामुळं आपण 3 वस्तू टाकलेल्या आहेत, सोडा, मीठ आणि कपडे धुण्याची पावडर टाकून घेतलेली आहे। तर आपलं थोडा थोडा फेस यायला लागलं आणि थोडं पाणी असं काळं व्हायला सुरुवात झालेली आहे। आता त्यामध्ये मी 1 टोपण म्हणजे अर्धा चमचा व्हिनेगर टाकलेला आहे। त्यानेही भरपूर असं स्वच्छ असं भांडी निघतात। आता बघा पाणी हळूहळू उकळायला लागलेलं आहे। आता थोडं सगळं मिश्रण आपण हलवून घ्यायचं आहे। हे बघा पाणी किती असं काळपटपणा यायला लागलेला आहे। आता त्यावर आपण 5 मिनिटं झाकण ठेवायचं आहे। आता मी याच्यावर परात झाकलेली आहे, बरोबर सगळं गमेला असं झाकलं जातं। आता 5 मिनिटं होऊन गेलेली आहे। हे बघा पाणी कसलं झालेलं, अगदी गरम झालेलं आहे आणि पाणी तर अगदी काळं झालेलं आहे, म्हणजे आपला जो थर आहे ना काळपटाचा तो पूर्ण वर आलेला आहे। आता त्याची प्रोसेस सुरू व्हायला लागलेली आहे। आता परत आपण काय करायचं, हे हलवून 5 मिनिटं तरी पुन्हा झाकून ठेवायचं, म्हणजे चाळणीची जी कडेचे जी घाण असते किंवा असं चिकटपणा हा पाण्यामध्ये मुरला जातो। आता 5 मिनिटं झाकून ठेवलेले आहे परत पुन्हा। आता 5 मिनिटांनी काढली, बघा अगदीच काळं झालेलं आहे पाणी, पूर्ण त्याचा मळ वर आलेला आहे। आता ते बाजूला करून घेत आहे। हे बघा आता आपण चाळण टाकलेली आहे किंवा आपलं दुधाचं भांडी असतात किंवा काही भांडी करपतात, ते अशा पद्धतीने जरी केलं ना तरी पण आपली भांडी अगदी क्लीन होतात। आता एका चाकूच्या साहाय्याने पहिल्यांदा जो कडा आहे त्याला काळपटपणा आलेला आहे ते पहिल्यांदा काढून घेत आहे। आता ही चाळण मी वापरत नव्हते, हे बघा पूर्ण अशी पहिल्यांदा त्याचा कडा काढून घेत आहे। एकदम काळं झालेलं आहे, ते निघत आहे।
चाकूच्या साहाय्याने अगदी इझी निघत आहे, म्हणजे पूर्ण मुरलेला आहे. त्याच्यानंतर खालची साईड पण काळी झालेली आहे, तीही आपण चाकूच्या साहाय्याने असं खरडून काढायचं आहे. त्याला खरडायला पण जास्त शक्ती लागत नाही, अगदी सहज आपण करतोय ह्या सगळ्या गोष्टी. बऱ्याच वेळेला काय होतं, आपली जुनी भांडी असतात, मग आपली ती थोडीशी काळपट होतात, मग ती आपण असंच बाजूला काढून ठेवतो. मग ते ठेवून ठेवून तर जास्तच ते आडगळीला पडतं आणि त्याच्यावर असं काळपट किंवा चिकट असा थर बसून जातो. मग आता अशा पद्धतीने जर केलं तर ती पुन्हा वापरू शकतो आपण. चाकूच्या साहाय्याने जेवढं काढता येईल तेवढी काळी भाग जो आहे तो आपण खरडून काढत आहे. एका बऱ्यापैकी आता स्वच्छपणा आलेला आहे चाळणीला. आता हे बघा असा. आता त्याला काय कडेची साईज आहे ना, ती पण अशी खरडून काढत आहे, पण त्याला कसं असे होल असल्यामुळं ते निघू शकत नाही. तर तेव्हा काय करायचं, आपली तारेची घासणी असते का नाही, ती घ्यायची आणि त्यांनी जरा घासून काढायचं. जेवढं शक्य होईल तेवढं घासून काढून त्याची घाण काढण्याचा प्रयत्न करायचा. हे बघा बरंच निघत आहे. कड्या पण चांगल्या घासलेल्या आहेत. आता परत बॅक साईड ती, हे बघा बॅक साईडला तर अगदी वर आलेला आहे असा थर, तोही सहज निघतो. म्हणजे पाण्यामध्ये किती मुरलं ते भांडं अगदी स्वच्छ निघालेलं आहे. हे बघा आता काही चिकट पदार्थ असतो, कारण ते वापरात नसल्यामुळे जादा चिकट झालेले आहे. मग आता मी हा ब्रश घेतलेला आहे, हा आपण कपडे धुवायला वापरतो ना, तो ब्रश घेतलेला आहे. कारण त्याचे जे छिद्र आहेत ना, त्याच्यामध्ये हे जाऊन चांगलं क्लीन होऊन जातं, नाही तर कात्याने नुसतं वरच्यावर घासलं जातं. त्यामुळं मी हा ब्रश घेऊन चांगला घासत आहे. हे बघा जेवढं घासेल ते इझिली असं स्वच्छ निघत आहे. पहिल्यांदा आपण ही पुरणाची चाळण घेतली होती, ती बघा किती ब्लॅक होती. आता सगळं कडेने पूर्ण क्लीन झाले. आता सेंटरला फक्त थोडंसं राहिलेलं आहे. आता कधी कधी फार चिकट असल्यामुळं ते निघत नाही. मग काय करायचं, परत एकदा गरम पाणी करायचं आणि मग त्यामध्ये खाण्याचा सोडा टाकायचा, मीठ टाकायचं, परत कपडे धुवायची पावडर आणि थोडंसं असं व्हिनेगर टाकून परत ते उकळायला ठेवायचं. म्हणजे 2-3 वेळा केलं ना, आता एकदम स्वच्छ होतं. आता बघा किती खराब पाणी झालेले. आता ते पूर्ण आता काढून बाजूलाच ठेवत आहे, टाकूनच द्यायचं आहे ते पाणी. आता हे पण परत मी आता दुसऱ्या वेळेस करणार. आता ही माझी दुसरी एक छोटी चाळण आहे, ती बघा किती क्लीन आणि स्वच्छ निघालेली आहे. तर तुम्हीही अशाच पद्धतीने ट्राय करा. अगदी स्टेप बाय स्टेप असं फॉलो केलं की 100% गॅरंटी देते की तुमची ही भांडी अगदी क्लीन होतील. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तसेच सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. भेटूया अशा नवीन नेक्स्ट रेसिपीमध्ये. धन्यवाद.